एका जंगलात 2-4 ससे चरत होते आणि त्यांना कुत्र्यांनी पाहितलं. जंगली कुत्र्यांनी कुत्रे दिसले की या सश्याच्या मागं लागले. ससे पुढे पळाले, कुत्रे मागं पळाले आणि पळता पळता सश्यांनी काय केलं, एका झुडपात शिरले. त्यांना कुत्र्याला काही त्यात शिरता येईना. कुत्र्यांनी थोडा वेळ वाट बघितली आणि गेले. मग ते 2-3 ससे एकामेकाला म्हणाले, काय आपलं जीवन आहे यार. कुत्रे सुद्धा आपल्या मागे लागतात. कुत्रे सुद्धा वाघाचं तर सोडते तर आपल्याला एका घासातच खातोय, पण हे जंगली कुत्रे आहेत, हे सुद्धा आपल्या मागे लागतात. मला तर वाटतंय ह्या जीवनाचं काहीच खरं नाही. आपल्याला देवानं काही दिलं पण नाही की नक्या बिक्या त्याला वरबडायला मारायला. अहो मांजरीला पण नक्या दिल्यात देवानं. आपल्याला काय दिलंय चावायला? फक्त आपल्याला पळायचं दिलंय तेवढं. दिसलं की पळा. दुसरा पण म्हणाला, खरंच यार आपलं जीवन लयच वाईट आहे. मग त्यांनी विचार केला, आपण हे जीवन संपवून टाकू, कुठंतरी एखाद्या तळ्यात उडी टाकू आणि मरून जाऊन नंतर तरी दुसरा जन्म कशाचा तरी चांगला मिळेल, सुखी समाधानी जगायला. मग ते हळूहळू करून एका तळ्याच्या जवळ गेले. तळ्यात उड्या मारतानी पण तिथं तळ्याच्या काठावर बेडकं बसले होते. ह्या सश्याचा झुंड आला की बेडकाने पटापट तळ्यात उड्या टाकल्या आणि लपून बसले. तितक्यात एक ससा म्हणतो, अर थांबा थांबा थांबा, आत्महत्या करायची नग का? अरे आपल्याला पण काही भेटेत ना, बघा की तुम्ही. या बेंडकाने पटापट तळ्यात उड्या मारल्या. तसं माणसानं सुद्धा स्वतःच्या जीवनावर कधी नाराज व्हायचं नाही. कारण का व्हायचं नाही? काही लोक श्रीमंत मोठे जरी असले तरी काही काही आपल्यापेक्षा लय गरीब आहेत. आज खायला नाही अशी पण काही लोक आहेत. आपण म्हणतो आपल्याकडं काहीच नाही, लोकांकडे किती. पण काही काही करतं काहीच नाही म्हणण्यापेक्षा काही काहींना हातपाय पण नाही तो की काही करील म्हणायला. तसं कधीही श्रीमंताचा ना आपल्यापेक्षा मोठ्याचाच विचार करायचा नाही. कधी कधी आपल्यापेक्षा बारक्याचा बी विचार करा. हे कसं जगत असेल तरच माणसाचं जीवन सुखी